एखाद्या केसमध्ये स्त्रीला आधीच मेंटेनन्स मिळत असेल तर सुप्रीम कोर्टाने अशा स्त्रीकरिता कोणता नियम रजनेश वर्सेस नेहा या जजमेंटमध्ये सांगितला आहे? इंटरिम मेंटेनन्स बद्दल सुप्रीम कोर्टाने काय सांगितलंय? फॅमिली कोर्ट ऍक्टच्या सेक्शन 9 आणि सेक्शन 6 बद्दल सुप्रीम कोर्टाने रजनेश वर्सेस नेहा या जजमेंटमध्ये फॅमिली कोर्टाकरिता कोणती अट सांगितली आहे? हजबंड अँड वाईफची मालमत्ता व कमाई कोर्टासमोर येण्याकरिता सुप्रीम कोर्टाने कोणती गाईडलाईन मॅन्डेटरी केलेली आहे? कोणकोणत्या केसेसमध्ये ॲफिडेव्हिट ऑफ डिस्क्लोजर देणे बंधनकारक आहे? प्रतिपक्षाने किती दिवसांमध्ये ॲफिडेव्हिट ऑफ डिस्क्लोजर कोर्टामध्ये फाईल करणे आवश्यक आहे? जर प्रतिपक्षाने दिलेल्या टाइम पिरियडमध्ये ॲफिडेव्हिट ऑफ डिस्क्लोजर कोर्टामध्ये फाईल केले नाही तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? एखाद्या पार्टीने जर ॲफिडेव्हिट ऑफ डिस्क्लोजरमध्ये दिलेली माहिती ही अपुरी किंवा चुकीची दिलेली असेल तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? कोर्टामध्ये केस सुरू असताना एखाद्या पार्टीच्या फायनान्शियल पोझिशनमध्ये जर काही चेंज झाला असेल तर त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने या रजनेश वर्सेस नेहामध्ये काय सांगितले? EWS किंवा BPL करिता कोर्टाने कोणती गाईडलाईन दिली? म्हणजे मेंटेनन्सच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने रजनेश वर्सेस नेहा या जजमेंटमध्ये कोणत्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत हे सर्व माहिती करून घेऊया रजनेश वर्सेस नेहा या पार्ट 4 मध्ये. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. एक पीडित महिला वेगवेगळ्या कायद्यामध्ये मेंटेनन्स मागू शकते, परंतु पूर्वी दाखल केलेल्या एखाद्या केसमध्ये जर तिला मेंटेनन्स ग्रँट करण्यात आलेले असेल तर तिने दुसऱ्या केसमध्ये सुद्धा जर मेंटेनन्स मागितलेले असेल तर त्या पहिल्या मेंटेनन्समध्ये जो ऑर्डर झालेला आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती नंतरच्या मेंटेनन्सच्या केसमध्ये क्लिअर करणे आवश्यक आहे. मेंटेनन्सची अमाऊंट डिसाईड करताना फॅमिली कोर्ट किंवा सिव्हिल कोर्ट पूर्वीच्या केसेसमध्ये मिळत असलेल्या मेंटेनन्सच्या अमाऊंटला विचारात घेऊन नंतरच्या केसेसमध्ये ऑर्डर करत असते. तथापि हा नियम कोर्टाने फॉलो करणे आवश्यक आहे. सेक्शन 24 ऑफ द हिंदू मॅरेज ऍक्ट आणि सेक्शन 125 ऑफ द CRPC चे थर्ड प्रोविसो हे इंटरिम मेंटेनन्स करिता दिलेले आहे आणि त्या संबंधित कारवाई प्रतिपक्षाला नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून 60 दिवसामध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे. अशी टाइम बाउंड प्रोसिजर असतानाही केवळ इंटरिम मेंटेनन्सची ऍप्लिकेशन कित्येक केसेसमध्ये वर्षानुवर्षे पेंडिंग राहते. यामध्ये डिले होण्यामध्ये वेगवेगळी कारणे असू शकतात. उदाहरणार्थ फॅमिली कोर्टावरती केसेसचे वाढलेले बर्डन, पक्षकारांनी वारंवार घेतलेले ऍडजमेंट्स, इंटरिम स्टेजपर्यंत आवश्यक असलेले प्लीडिंग कंप्लीट करण्यासाठी घेतलेला खूप सारा वेळ यापैकी कारणं असू शकतात. इंटरिम मेंटेनन्सच्या ऍप्लिकेशन्स कित्येक वर्ष कोर्टापुढे पेंडिंग राहिल्यामुळे त्या कायद्याचा मूळ उद्देशच नष्ट होतो. अनेकदा असे दिसून येते की दोन्ही पक्ष अपुरे प्लीडिंग कोर्टापुढे देत असतात किंवा ते योग्य माहिती कोर्टाला प्रोव्हाइड करत नाही, महत्वाची माहिती लपवून ठेवतात. त्यामुळे फॅमिली कोर्टाला इंटरिम मेंटेनन्स मंजूर करण्यासाठी वास्तविक मूल्यांकन करणे कठीण जाते. पत्नी तिच्या गरजा वाढवून सांगण्याची तिची प्रवृत्ती असते तर नवऱ्याची त्याचे वास्तविक उत्पन्न लपवण्याची प्रवृत्ती असते. डिपेंडंट पत्नी जिच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही, तिला इंटरिम मेंटेनन्स मिळायला सुरुवात होण्यापर्यंत तिला स्वतःचा आणि अल्पवयीन मुलांचा उदरनिर्वाह करण्याकरिता पालकांकडून किंवा इतर नातेवाईकांकडून कर्ज घ्यावे लागते. तर त्यामुळे आता यावर उपाय काय? तर सेक्शन 9 ऑफ द फॅमिली कोर्ट्स ऍक्ट प्रमाणे फॅमिली कोर्टाने दोन्ही पार्टींमध्ये समझोता करून देण्याचे कसोशीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. मॅट्रिमोनियल मॅटर्सचे वाढते पर्सेंटेज पाहता सेक्शन 5 आणि सेक्शन 6 ऑफ द फॅमिली कोर्ट्स ऍक्टच्या तरतुदींप्रमाणे प्रत्येक फॅमिली कोर्टामध्ये मॅरेज काउन्सिलर्सची नेमणूक होणे आवश्यक आहे, ज्यामुळे मग दोन्ही पार्टींमध्ये समझोता व्हायला मदत मिळेल. आता दोघांपैकी कोणतीही पार्टी मेंटेनन्स करिता जी क्लेम करते, मग ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे असो किंवा ज्यांनी मॅरेज केलेले असो, त्यांनी इंटरिम ऍप्लिकेशन मध्ये कमी शब्दामध्ये अतिशय महत्वाची माहिती लिहिली पाहिजे व त्यासोबत आता ॲफिडेव्हिट ऑफ डिस्क्लोजर सुद्धा जोडणे बंधनकारक आहे. दोन्ही पार्टीने दाखल केलेले त्यांचे म्हणणे आणि सोबतच ॲफिडेव्हिट ऑफ डिस्क्लोजर यांच्या आधारावरच कोर्ट मेंटेनन्स करिता किती अमाऊंट देणे आवश्यक राहील याचे मूल्यमापन करून त्यांची इंटरिम स्टेज पूर्ण करते. हिंदू मॅरेज ऍक्ट, हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड प्रमाणे ज्या इंटरिम मेंटेनन्स करिता ऍप्लिकेशन्स केले जातात त्या सर्व ऍप्लिकेशनना ॲफिडेव्हिट ऑफ डिस्क्लोजर जोडण्यात यावे. त्यानंतर पुढे हे ॲफिडेव्हिट स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये सुद्धा
त्यानंतर हेच ॲफिडेव्हिट ऑफ डिस्क्लोजर स्पेशल मॅरेज ऍक्ट आणि इंडियन डिवोर्स ऍक्ट मध्ये सुद्धा देण्याचे सक्तीचे करण्यात आलेले आहे. त्यानंतर गार्डियन अँड वॉर्ड्स ऍक्ट आणि हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ऍक्ट मध्ये सुद्धा दोन्ही पार्टींनी ॲफिडेव्हिट ऑफ डिस्क्लोजर दाखल करणे आवश्यक आहे. आता सुप्रीम कोर्टाने रजनीश वर्सेस नेहा या जजमेंटमध्ये ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन्स आपण एक एक पाहणार आहोत. त्यामध्ये पहिली गाईडलाईन आहे, संपूर्ण देशातील डिस्ट्रिक्ट कोर्ट, मॅजिस्ट्रेट कोर्ट, फॅमिली कोर्ट यांच्या पुढील सर्व मेंटेनन्सच्या प्रोसिडिंगमध्ये दोन्ही पार्टींनी ॲफिडेव्हिट ऑफ डिस्क्लोजर फाईल करणे बंधनकारक आहे. दुसरी गाईडलाईन अशी आहे की अर्जदाराने त्याच्या मेन ॲप्लिकेशन सोबतच ॲफिडेव्हिट ऑफ डिस्क्लोजर दाखल करणे बंधनकारक आहे. नंबर 3, प्रतिपक्षाने जास्तीत जास्त 4 हप्त्यामध्ये त्याच्या रिप्लाय सोबत ॲफिडेव्हिट ऑफ डिस्क्लोजर दाखल करणे आवश्यक आहे. कोर्टाने प्रतिपक्षाला ॲफिडेव्हिट ऑफ डिस्क्लोजर दाखल करण्याकरिता 2 पेक्षा जास्त संधी देऊ नये. जर प्रतिपक्ष त्याच्या रिप्लाय सोबत ॲफिडेव्हिट ऑफ डिस्क्लोजर फाईल करण्यास डिले करत असेल आणि याकरिता त्याचा 2 पेक्षा जास्त ॲडजर्नमेंट्स मिळवण्याकरिता प्रयत्न असेल तर अशा सिच्युएशनमध्ये कोर्ट त्या प्रतिपक्षाचा डिफेन्स बंद करू शकते. त्यासोबतच विहित वेळेमध्ये जर प्रतिपक्षाने त्याचे ॲफिडेव्हिट ऑफ डिस्क्लोजर फाईल केले नाही तर अशा सिच्युएशनमध्ये अर्जदाराने त्याचे दाखल केलेले ॲफिडेव्हिट आणि रेकॉर्डला असलेल्या प्लीडिंगच्या आधारे फॅमिली कोर्ट मेंटेनन्सची ॲप्लिकेशन डिसाईड करू शकते. गाईडलाईन नंबर 4 मध्ये ॲफिडेव्हिटचा जो फॉर्मॅट सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे त्यामध्ये आवश्यकता पडल्यास संबंधित कोर्ट बदल सुद्धा करू शकते. गाईडलाईन नंबर 5, त्या ॲफिडेव्हिट ऑफ डिस्क्लोजर मध्ये दिलेल्या माहिती व्यतिरिक्त आणखी जास्तीच्या माहितीची आवश्यकता असेल तर संबंधित कोर्ट त्या संबंधात ऑर्डर करू शकते. आता गाईडलाईन नंबर 6, ॲफिडेव्हिट ऑफ डिस्क्लोजर मध्ये जी माहिती जाहीर करण्यात आलेली आहे त्या माहिती संबंधात जर कुठला वाद उपस्थित झाला असेल किंवा एखाद्या पार्टीला त्या माहिती संबंधी ऑब्जेक्शन असेल तर ती व्यक्ती सिव्हिल प्रोसिजर कोडच्या ऑर्डर 11 प्रमाणे परिप्रश्न पत्रिका देऊन प्रतिपक्षाने ते डॉक्युमेंट सादर करण्यासंबंधात कोर्टाने प्रतिपक्षाला ऑर्डर करण्याकरिता रिक्वेस्ट करू शकते. या ॲफिडेव्हिटला आवश्यकता वाटल्यास कोर्ट ऑर्डर 10 CPC प्रमाणे या ॲफिडेव्हिटला आवश्यकता असल्यास कोर्ट ऑर्डर 10 CPC आणि सेक्शन 165 ऑफ एव्हिडन्स ऍक्ट यांचा उपयोग सुद्धा करू शकते. आता हे ऑर्डर 10 कशाकरिता आहे तर कोर्टाद्वारे पक्षकारांची तपासणी तसेच सेक्शन 165 मध्ये न्यायाधीशांना पार्टीला कोणताही प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो. म्हणजे न्यायाधीश एखाद्या डॉक्युमेंट संबंधी परिप्रश्न विचारू शकतात पक्षकारांना, तर कोर्ट सत्य समोर येण्याकरिता या तरतुदींचा उपयोग करू शकते. आता त्यानंतर एका पक्षकाराचे उत्पन्न दुसऱ्या पक्षकाराला माहिती नसते तेव्हा आवश्यकता पडल्यास जरी संबंधित पक्षाचे उत्पन्न, वस्तू किंवा जबाबदारी ही त्याच्या वैयक्तिक माहितीबद्दल असते तरी कोर्ट 106 ऑफ द एव्हिडन्स ऍक्टचा उपयोग करू शकते अशा सिच्युएशनमध्ये. आता हे सेक्शन जे तथ्य माहिती आहे त्याला शाबित करण्याची जबाबदारी सांगते. म्हणजेच या तरतुदींचा उपयोग जी माहिती दडवून ठेवलेली आहे पक्षकारांनी ती समोर आणण्याकरिता कोर्ट उपयोग करू शकते. आता गाईडलाईन नंबर 7 बघू. कोर्टामध्ये केस सुरू असताना एखाद्या पक्षकाराच्या फायनान्शियल सिच्युएशनमध्ये जर काही चेंज झालेला असेल किंवा तशी नवीन माहिती एखाद्या पक्षकाराला मिळाली असेल, ज्या व्यक्तीशी संबंधित ती माहिती आहे ती व्यक्ती अमेंडेड किंवा सप्लिमेंटरी ॲफिडेव्हिट कोर्टामध्ये फाईल करू शकते. मग या सप्लिमेंटरी किंवा अमेंडेड ॲफिडेव्हिटचा उपयोग कोर्ट फायनल डिसिजन करिता करीत असते. आता गाईडलाईन नंबर 8 बघूया. मेंटेनन्सच्या ॲप्लिकेशनमधील प्लीडिंग आणि त्याला दिलेल्या रिप्लाय मधील माहिती. मेंटेनन्सच्या ॲप्लिकेशनमधील प्लीडिंग आणि त्याला दिलेला रिप्लाय हे रिस्पॉन्सिबल प्लीडिंग समजण्यात येईल, परंतु त्यामध्ये जर खोटी माहिती किंवा चुकीचे वर्णन केलेले असेल तर कोर्टाचा तो अवमान समजला जाईल. मग अशा सिच्युएशनमध्ये कोर्ट CRPCच्या सेक्शन 340 या सेक्शनचा उपयोग करू शकते. या सेक्शननुसार कारवाई करू शकते. या संबंधित ऑलरेडी मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. गाईडलाईन नंबर 9 मध्ये एखादी पार्टी EWS किंवा BPL मध्ये मोडत असेल किंवा एखादी पार्टी मजुरीचे काम करत असेल तर त्याला ॲफिडेव्हिट ऑफ डिस्क्लोजर फाईल करण्यातून सुटका देण्यात येईल. म्हणजे यांना ॲफिडेव्हिट ऑफ डिस्क्लोजर दाखल करण्याची आवश्यकता नाही. यानंतरची गाईडलाईन आहे, फॅमिली कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट किंवा मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट ऑफ डिस्क्लोजर सादर केल्यानंतर इंटिरिम मेंटेनन्स करिता दिलेली इंटिरिम ॲप्लिकेशन कोर्टाने 4 ते 6 महिन्यामध्ये डिसाईड करण्याचे प्रयत्न करायला पाहिजे. आता यानंतरची शेवटली गाईडलाईन नंबर 11 आहे. यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की प्रत्येक फॅमिली कोर्टामध्ये मॅरेज काउन्सिलर असायलाच पाहिजे.
तर आज आपण रजनेश वर्सेस नेहाच्या पार्ट 4 मध्ये सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या होत्या त्या सर्व गाईडलाईन्स पाहिलेल्या आहेत. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इथेच थांबूयात. थँक्यू सो मच. टेक केअर ऑफ युअर सेल्फ.